पावसाळ्याला सुरुवात होत असताना संभाव्य पूर परिस्थिती जर शहरामध्ये निर्माण झाली तर या पूर परिस्थितीवर कशा पद्धतीने मात करावी यासाठी अग्निशमन दलाच्या माध्यमातून बदलापूर बॅरेज धरण परिसरामध्ये प्रात्यक्षिकं जी आहेत ती या ठिकाणी दाखवली जात आहेत. अनेक अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत, इतर आजूबाजूच्या शहरातले जे बचाव कार्यामध्ये सहभागी होऊ शकतात असे सुद्धा नागरिक जे आहेत ते यामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि आपण एकंदरीत बघत असाल तर बोटिंग असू देत किंवा एखाद्या परिसरामध्ये पाणी भरलं तर त्या पाण्यामधून नागरिकांचा जीव कसा वाचवायचा यासाठी एकंदरीत आता अग्निशमन दलाच्या माध्यमातून या विभागाच्या माध्यमातून जल बचाव तंत्र जे आहे ते या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हे जल बचाव तंत्र सुरू असतानाच या ठिकाणी नगराध्यक्ष रुचिताजी घोरपडे, उपनगराध्यक्ष प्रियंका आशिष दामले तसेच इतरही मान्यवरांची सुद्धा उपस्थिती आहे. प्रत्येक वर्षी बदलापूर शहरात पूर परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी निर्माण होत असते आणि या पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी खरं तर नेहमीच अग्निशमन दल सज्ज असतं. अग्निशमन दल मागील वर्षी सुद्धा आपण बघितलं ज्यावेळी अधिकारी या ठिकाणी वांगड म्हणून होते त्यावेळी त्यांनी सुद्धा म्हणजे 2-2 दिवस या ठिकाणी उल्हास नदी किनारी पहारा दिलेला आहे. पाण्याची पातळी जी आहे ती किती आहे यासाठी आपण बघितलं तर त्याची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. अग्निशमन दलाचे अधिकारी आपल्यासोबत असतील, आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत की एकंदरीत हे बचाव कार्य कशा पद्धतीने या ठिकाणी पार पडणार आहे. काय सांगाल एकंदरीत आज बचाव कार्यासाठी जे काही बचाव तंत्र आहे ते त्यासाठी एकंदरीत आज प्रात्यक्षिकं दाखवली जात आहेत, काय अधिक माहिती देतात? ऍक्च्युली कुळगाव बदलापूर नगरपालिकेचं हे कार्यक्षेत्र जे आहे या कार्यक्षेत्रामध्ये उल्हास नदी प्रवाहित होत असते. उल्हास नदीच्या आजूबाजूचा परिसर हा सदैव पाण्याखाली पावसाळ्यामध्ये पाण्याखाली जाण्याची शक्यता असते. तर त्यामुळे ऍक्च्युली जे साहित्य उपलब्ध आहे, घरातलं जे काही साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्याद्वारेही आपण कसं बचाव कार्य करू शकतो याबाबतचं एक प्रात्यक्षिक इथे आयोजित करण्यात आलं होतं. त्यासोबत नगरपालिकेच्या वतीने जे काही साधनसामुग्री आपण खरेदी केलेली आहे त्याचं प्रात्यक्षिक इथे सादरीकरण करण्यात आलं होतं. जसं की आपल्याकडे आता 3 रबर बोट आहेत, त्यापैकी 2 रबर बोट आपण इथं पाण्यामध्ये प्रात्यक्षिकाला आयोजित करण्यात आलेले आहेत. 2 जेटस्की आहेत, त्यापैकी एक जेटस्की इथं आणण्यात आलेली आहे. एकंदरीत पाण्यामध्ये रेस्क्यू करत असताना कोणालाही घरातली जे काय उपयोगी वस्तू आहेत त्या उपयोगी वस्तूंच्या आधारे कसा रेस्क्यू करू शकतो यासाठी आम्ही एक प्रात्यक्षिक डेमॉन्स्ट्रेशन ठेवलं होतं. ज्या की पाण्याच्या बॉटल्स आहेत, रिकामी पाण्याच्या बॉटल्स आहेत, त्या पाण्याच्या बॉटल्सने आपण कसं आपण स्वतः वाचू शकतो आणि इतरांना वाचवू शकतो. फ्लड आला किंवा कोणतीही इमर्जन्सी आली तर आपण दुसऱ्यांवर डिपेंड राहतो. ते डिपेंडन्सी जोपर्यंत आपल्याकडे मदत कार्य पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला तग धरून राहणं आवश्यक असतं. तर याचं प्रात्यक्षिक आम्ही इथे सादरीकरण केलं होतं. साधारण किती कर्मचारी वगैरे सहभागी आहेत? साधारणतः इथे आमचा फायरचा सर्व स्टाफ आहे. 50-55 लोक कर्मचारी आहेत. 3ही शिफ्टचे कर्मचारी एकंदरीत बोलवून घेतले होते. पोलीस प्रशासनाला पाचारण केलं होतं. त्यांचाही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद भेटला आम्हाला. त्यासोबत आपले होमगार्ड आणि सिव्हिल डिफेन्स आणि सामाजिक संस्थांनाही आपण कळवण्यात आलं होतं. आपत्कालीन परिस्थिती जर एखादी निर्माण झाली तर त्यावेळी तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी संपर्क क्रमांक वगैरे आहे काय? आपल्या फायर ब्रिगेडचे 2ही फायर ब्रिगेडचे नंबर आहेत आणि शिवाय माझाही नंबर आहे. कधीही कोणालाही काही इमर्जन्सी वाटलं ते माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात. माझा नंबर आहे 9321728200. अच्छा, कोणकोणते परिसर आहेत शहरातले ज्या ठिकाणी पाणी भरतं किंवा तुम्ही पाहणी केली आणि त्या ठिकाणचे नागरिकांना तुम्ही आवाहन करू शकता काय? माझ्या माहितीप्रमाणे इथं उल्हास नदीचं क्षेत्र आहे, शिवाय हेंद्रेपाडा आहे. कात्रपला जे पाणी साचतं ते इतक्या प्रमाणात नाही साचत की जिथे आपल्याला जास्त रेस्क्यू करण्याची आवश्यकता आहे. हे 2 जे क्षेत्र आहेत खास करून की वेस्ट साईडला बदलापूर पश्चिमेकडं, ह्या पश्चिमेकडं जास्त हे आहे, फ्लड एरिया आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीसंदर्भात. आपण बघत असाल तर उल्हास नदीवरचं सध्या चित्र आपण पाहतोय आणि या ठिकाणी
अनेक नागरिक विविध बोट्सवर आपल्याला पाहायला मिळतात आणि बऱ्याचदा उल्हास नदीचं पाणी ज्यावेळी मागील वर्षी सुद्धा जवळपास 2 ते 3 वेळा पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि उल्हास नदीचं पाणी ज्यावेळी शहरांमध्ये शिरायला सुरुवात होते त्यावेळी स्वतःचा बचाव कसा करावा आणि अशाच पद्धतीचं पाणी शहरामध्ये भरलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामधून नागरिकांचा बचाव कसा करावा यासाठी अग्निशमन दल या ठिकाणी सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. या संदर्भात जे काही यापुढचे अपडेट